एकतर बिवलकर हे काळे का गोरे हे आम्हाला माहीत नाहीत, त्यांच्याबद्दल आम्ही कधी ऐकलं नव्हतं. त्यामुळे बिवलकर आज काय बोलतात, कसं बोलतात, कशावर बोलतात याने काही घेणं देणं नाही. आमचं मत एवढंच आहे, सिडकोची हक्काची जमीन, सामान्य लोकांच्या हक्काची जमीन ही कुठल्याही प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टरच्या बिल्डरच्या घशात न देता ती सरकारकडे परत जमा व्हावी आणि ती सरकारकडे जमा झाल्यानंतर तिथे असणारे जे भूमिपुत्र आहेत ते अनेक वर्षांपासून 12.5% मोबदला जमिनी स्वरूपात मिळण्यासाठी प्रयत्न करत आहे, वाट बघून आहेत. त्यांना ती जमीन मिळावी, गरिबाला ती जमीन मिळावी अशी आमची भावना आहे. आता बिवलकर हे ब्रिटिशमध्ये जाऊन इंग्लंडमध्ये जाऊन केस जिंकले असतील, त्याचं काय इथं भारतात आता होणार. राज्य सरकारला आत्ताच आम्ही हा विषय घेतल्यानंतर सांगितलेलं आहे की तुम्ही एक SIT फॉर्म करा, एक समिती फॉर्म करा. आणि हे सगळे मुद्दे आम्ही पुढे घेतल्यानंतर सरकारला सुद्धा कळालंय की ह्याच्यामध्ये मोठी गडबड झालेली आहे. त्यांनी SIT फॉर्म केलेले आहे. बिवलकरांना मला फक्त एवढीच विनंती करायची आहे की आता तुम्ही बाहेर जाणार नसाल तर चांगली गोष्ट आहे, पण हे ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत त्याच्यामध्ये सामान्य लोकांचा आणि सरकारचा खूप मोठा पैसा हा याच्यामध्ये काही व्यक्तिगत लोकांना नाही तर त्यांच्या घशात हा देण्याचा प्रकार इथं घडलेला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा सहभागी होता असं आमच्या सगळ्यांचं तिथं मत आहे. त्यामुळे आता समिती जी काय फॉर्म केली ते दूध का दूध पाणी का पाणी हे आपल्या सर्वांना कळेलच. पण ह्याच्यात जे मोठे मंत्री आहेत ज्यांनी ह्याच्यामध्ये खूप मोठा मलिदा खाल्ला म्हणजे सिरसाट, ज्यांनी 5,000 कोटी रुपयाचा मलिदा खाल्लेला आहे, तर त्या सिरसाटांवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची भूमिका आणि मागणी आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.